सोयाबीनच्या घसरलेल्या किमतीमुळे शेतकरी अडचणीत आले आहे। राज्यात सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत असून मागील वर्षी प्रति क्विंटल 5000 ते 5500 रुपये मिळणारा दर आता 3500 ते 4000 रुपयांपर्यंत खाली आला आहे। यापूर्वी नाफेडतर्फे सोयाबीन खरेदी केली जात होती, मात्र खरेदी बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। दर कमी झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमधील खरेदी केंद्रे जूनपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी शासनाने लक्ष घालून त्यांच्या नुकसानीपासून संरक्षण करावे अशी मागणी केली आहे। जवळपास शेतकऱ्याचं नगदी पीक म्हणून सोयाबीनला ओळखले जाते आणि हे दिवाळीच्या याच्यावर निघत असते। त्याच्यामुळे शासनाने जे हमीभाव केंद्र चालू करायचे हमी घेतलेली आहे। हमीभाव केंद्र शेवट शासन हमीभाव आणि इथं हमीभाव केंद्र बंद करून व्यापाराची हाती याने कोलतं दिलेलं आहे आणि अक्षरशः व्यापारी शेतकऱ्याला लुटून राहिलेले आहे आणि अनेक बाजार समितीमध्ये शेतकरी येताना फिर हेलपट्या मारत असतात। आम्हाला तेच म्हणणं आहे का येणाऱ्या जर सरकारला कुठेतरी जर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे, हमीभाव केंद्र चालू राहिलेच पाहिजे, तरच शेतकऱ्याची आत्महत्या होईल आणि त्यांचा दैनंदिन जो खर्च आहे तो वाढतच चाललेला आहे। उत्पन्नाचा जर मग शासनाला जर शेतकऱ्याला जर कुठेतरी आधार द्यायचा आहे तर हे हमीभाव केंद्र जून पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सरकारने चालू ठेवले पाहिजे, हे आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे। भाजीपाला सध्या जे आपण लागत खर्च खूपच वाढलेला आहे। सगळ्या खताचे बियाणाचे सगळे भाव वाढले असताना सोयाबीनचे भाव कमी होत आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं खूपच नुकसान होत आहे। यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीमध्ये येतो। त्यामुळे सरकारने यासाठी योग्य विचार करून आधारभूत किमतीचे जे शासनाचे हे होते नाफेडची खरेदी ती पूर्ववत चालू ठेवावी, जूनपर्यंत चालू ठेवावी असं माझं मत आहे।